लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय। आता भाजप, मनसे आणि शिवसेना या पक्षाची अखेर युती होणार असल्याची ही जोरदार चर्चा सुरू आहे। मनसेला काही जागा दिल्या जाण्याच्याही सध्याच्या चर्चा रंगताना दिसतात। मात्र अद्याप काही विषय आहेत ज्यामुळे मनसे हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी तयार नाही आहे। काय आहेत हे विषय आणि मनसे लोकसभा निवडणूक महायुतीसोबत लढणार का? लोकसभा निवडणूक न लढता इतर फॉर्म्युला मान्य करत महायुतीमध्ये मनसे सामील होणार का, या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। भाजपकडून हातावर टाळी मिळत नसल्यानं राज ठाकरेंचं इंजिन एकटंच महाराष्ट्रभर फिरू लागलं होतं। लोकसभा निवडणुकांसाठी मुंबईत आढावा घेण्यास सुरुवात झालीच होती, तोच राज ठाकरेंच्या दौऱ्यांना अचानक ब्रेक लागला। महायुतीकडून मनसेला आलेला प्रस्ताव हे त्यामागचं कारण मानलं जाते। दक्षिण मुंबई लोकसभेच्या संदर्भात भाजप आणि मनसेमध्ये युती होणार असल्याची चर्चा काही माध्यमांच्या वतीने चालवण्यात येते। मात्र अशा स्वरूपाची चर्चा ही योग्य पातळीवर सुरू असून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे। मात्र जी माहिती भाजपच्या अंतर्गत गोटातून बाहेर आली आहे त्यानुसार दक्षिण मुंबईमध्ये भाजपचाच उमेदवार निवडणूक लढवणार असून त्याबाबत कुठलाही कॉम्प्रोमाइज केले जाणार नाही अशी माहिती समोर आली। मनसेला सोबत घेण्याबाबत योग्य पातळीवर चर्चा सुरू असल्याचं आशिष शेलार म्हणाले। मनसेला सोबत जे आहे ते भाजप दक्षिण मुंबईत घेणार आहे। एक वेगळा पर्याय मनसेचा सुद्धा भाजपसाठी असू शकतो, युती होऊ शकते। आज तर या विषयावर निर्णय झालेला नाही, या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू आहे। महायुती सोबत केलेली बोलणी यशस्वी झाली तर दक्षिण मुंबईतून राज ठाकरेंच्या मनसैनिकाला लढण्याची संधी मिळू शकते अशी चर्चा आहे। मात्र दक्षिण मुंबईसाठी भाजपातून ज्यांचं नाव आघाडीवर आहे त्या राहुल नार्वेकरांचं यावर काय म्हणणं आहे, ऐकूयात। मनसे सुद्धा भाजप सोबत येईल आणि मनसेचा सुद्धा उमेदवार असेल, भाजप त्यांना कमळाच्या तिकिटावरती लढवेल अशी एक बातमी समोर आहे। दक्षिण मुंबईसाठी आग्रही आहे। मग आता बातम्या तर तुम्ही देतात त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असणार। आम्ही बातम्या ऐकतो त्यामुळे अशी काय पक्की न्यूज माझ्याकडे तरी अशी काय आली नाही आहे, त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणं सध्या तरी योग्य नाही। मनसे युती करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे। मात्र समविचारी नावाचा गुण जुळेपर्यंत भाजपनं मनसेला वेटिंगवर ठेवलंय। अशातच लोकसभेच्या तोंडावर मनसेचे नेते भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी गाठीभेटी घेत आहेत। मनसेचे अमय खोपकर आणि संदीप देशपांडे यांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी जवळपास 1.5 तास चर्चा केली। मनसेच्या अमय खोपकर आणि संदीप देशपांडेंबरोबर नक्की माझी चर्चा झाली, पण ती कुठेही राजकीय नव्हती। अमय खोपकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं मध्यंतरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, तर त्यांना बघण्यासाठी मी कॉफी टेबल त्यांच्या कॉफी हाऊसमध्ये गेलेलो होतो। त्या ठिकाणी संदीप देशपांडेंची माझी भेट झाली, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार। ते माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत, तर मित्र एखाद्या मित्राला भेटला तर काय राजकीय बातमी होऊ नये। रिपाई, रासप, प्रहार, रयत क्रांती यासारख्या महायुतीच्या या लहान घटक पक्षांना लोकसभा लढण्याची संधी मिळणार की नाही याबाबत निश्चितता नाहीये। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मन मारून वाट्याला आलेल्या जागा स्वीकाराव्या लागणार असं चित्र दिसतंय। अशातच मनसेला जवळ घेऊन भाजपा आणखी एक वाटेकरी का जन्माला घालू इच्छितो असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। तर या प्रश्नाच्या उत्तराची कथा फक्त लोकसभा निवडणुकांपुरती नसून मुंबई महापालिका निवडणुकांच्या नियोजनापर्यंत पसरली आहे। राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेतल्यास उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या मतांचं विभाजन करण्याची भाजपची योजना असल्याचं राजकीय पंडित सांगतायत। आता ही योजना कितपत यशस्वी होते हे भाजपची ऑफर आणि मनसेची भूमिका यावर अवलंबून असणार एवढं मात्र नक्की। ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।